नमस्कार मंडळी, मी भावना रोकडे. आज आपण डिस्कस करणार आहोत बिग बॉस सीझन मराठी 6 बद्दल. तर जे पण बिग बॉस बघत नाहीत ते हा व्हिडिओ स्किप करू शकतात. आज आपण डिस्कस करणार आहोत रुचिता जामदार म्हणून. मला वाटतं हिची कास्टिंग का झाली ना, कारण एक इमॅच्युअर कंटेस्टंट पाहिजे, जी इमॅच्युअर मुद्दे देणार, ज्याच्यामुळे भांडण होणार. तर ती ही आहे. तर ती शॉर्टकटच्या दाराने आली. इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आल्या तिने गंमत मध्ये ती की देऊन टाकली करणला. आता करणची की दुसऱ्या जवळ गेली, जेव्हा तिला खूप चांगलं वाटलं, ती सेलिब्रेट करत होती. जेव्हा तेव्हापर्यंत सगळं ठीक होतं. पण करणनी रिटर्न नाही दिलं ना तिला बोलायला काही. करण एकदम रिलॅक्स काम पर्सनॅलिटी होता. त्याने काही दिलंच नाही तिला बोलायला. मग तिचे शब्द संपले. आता काय करू? मग ती उडी मारली तिने राकेशवर आणि इतकं नॉनसेन्स मुद्दा उचलला ना राकेशवर. तो राकेश बापट हा इतका डिग्निफाईड सेलिब्रिटी आहे, डिग्निफाईड माणूस आहे. चला सेलिब्रिटी साईडला करतो आपण, पण घरी तो कसं राहतोय त्याच्यावरती त्याला जज करूया. इतकं सुंदर राहतोय तो. त्याचं बिहेवियर सगळं खूप छान आहे सगळ्यांसोबत. सगळे त्याला खूप प्रेम करतात. ती काय बोलते, अनुश्रीला हातच कसं लावलं, कन्सेंट कसं नाही घेतलं, आम्ही मुली कशी पण झोपतात, तुम्ही ओढलंच कसं काय, तिला हातच कसं लावलं, काय बोलते तू? इतकं सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हे. तू कशी ठेवू शकते इतकं नॅशनल टेलिव्हिजनवर? तू इतकं रिस्पेक्टेड माणसांवर कसं हा ब्लेम टाकू शकते? काहीतरी विचार करून बोल ना, काय बोलते तू? इकडं मोठे शब्द कसे वापरले तू? कन्सेंट, हात कसा लावला? सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तुला माहिती आहे किती मुलींसोबत खरोखर होतो, आणि इकडं नाही झालंय तरी पण तू बोलते. आणि मग तुम्ही दादा का बोलता त्याला? तो बोलतोय की मला दादा नका बोलू. मग ती अनुश्री बोलते सर बोलू का? मग दादा. अरे नावाने बोल ना. कोण बोललं तुला? अग्रीमेंट मध्ये साईन केलंय का तू की रिलेशन बनवावंच लागेल? नाही, तुम्ही कॉम्पिटिटर आहात ना तिकडे. दादा खूप रिस्पेक्टेड वर्ड आहे, पण भावाला दादा बोलतो आणि त्याच्यावरती तुम्ही इतकं घाणेरडा ब्लेम लावताय. मग नका म्हणू दादा. रिलेशनचं अपमान करू नका. तुम्हाला काय वाटतंय, कोणाची चुकी आहे याच्यात? रुचिताची, अनुश्रीची की राकेश बापटची? मला कमेंट मध्ये सांगा.